मॉडेलने ॲक्टर होण्यासाठी स्वतःवर काय मेहनत घ्यावी? की फ्रॉम अ पर्टिक्युलर रिजन, पर्टिक्युलर गाव असेल, खेडं असेल, एक त्यांचा ॲक्सेंट असतो, एक एक बिहेवियर असतं, एक मॅनरिझम्स असतात. ते ॲक्च्युली ते काढून टाकायचा प्रयत्न आपण करायला हवं. ॲज अन ॲक्टर यू शुड बी एबल टू डू इट ॲट विल. जेव्हा तुम्हाला हवं आहे तेव्हा तो हेल यायला पाहिजे, जेव्हा नको तेव्हा तो जायला पाहिजे. कसं मी मोल्ड स्वतःला करू शकतो? I should be able to be funny also, show grief as well, show excitement, and as different people, not as myself. मी ॲक्टर बनणार कारण त्याच्यात पैसे मिळतात, पण हे तुम्हाला सांभाळता येणार आहे का? सो मेनी पीपल हॅव सफर्ड. किती लोक, किती जे महान कलाकार आहेत, भारतात नाही फक्त नाही, परदेशात सुद्धा अमेरिकन महान कलाकार जे खूपच सफर करतात त्यांच्या पोझिशनमध्ये. आपल्याला वाटतं अरे किती पैसे आले त्यांच्याकडे, किती लोक त्यांना किती पसंत करतात, त्यांना किती फेम आहे, काय कमी आहे त्यांना, पण मनाची शांती नाही आणि दे डोंट एन्जॉय द लाईफ ॲट ऑल. कधी कधी सुसाईड करतात, ड्रग्स करतात, जास्तच करतात. सो इट डिपेंड्स, आर यू फिट फॉर व्हॉट यू चूज. कारण आपण चॉईसेस पण आपले असे असतात की कधी कधी लोक सांगतात म्हणून आम्ही करतो. आई वडिलांना वाटलं की असं हे खूप चांगलं आहे म्हणून आपण केलं, पण आतमध्ये तुम्हाला ॲक्च्युली त्याचं आहे का ॲप्टिट्यूड, त्याचं म्हणजे हे हवं आहे तुम्हाला तुमच्या आयुष्यात. यू हॅव टू लुक ॲट द होल थिंग. एकच आहे की ह्याच्यात पैसे मिळतात, की ह्याच्यात नाव मिळतं, हे फक्त एक दोन गोष्टी बघून यू कॅनॉट मेक अ प्रॉपर चॉईस. अभिनयाच्या प्रशिक्षणासाठी इन्स्टिट्यूट निवडताना कोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यावी? कुठल्याही इन्स्टिट्यूशनला गेल्यानंतर ती फक्त पैसे कमावण्याचं मशीन आहे की एक्झॅक्टली आपल्याला चांगलं शिकायला मिळेल याचा विचार करून जाण्याची गरज आहे. काय आहे की आजकाल काय झालं की व्यवसाय सगळ्याच बाबतीत घडलेला आहे. त्यामुळे या इथे पण शिकण्यासाठी प्रचंड फी घेणाऱ्या काही इन्स्टिट्यूशन्स पण आहेत, किंवा असंही आहे की याच्यामध्ये आमचं थोडं ग्लॅमरचं विश्व असल्यामुळे यात फसवणुकीचे प्रकार जास्त होतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला जिथे जायचं आहे ते बघा. काय माहिती आहे ना, तुम्ही ना एखादी गोष्ट खूप बघून बघून पण शिकता येते. असं नाही गरज आहे की कोणाकडे तरी आम्हाला लागलंच पाहिजे आणि मग तुम्ही शिकाल. माझं स्वतःचं आजही मत आहे, माझं थिअरीपेक्षा प्रॅक्टिकलवर जास्त महत्त्व आहे. असिस्टंट दिग्दर्शक म्हणून काम करणाऱ्यांना काय सल्ला द्याल? असिस्ट करण्यामध्ये जितकं सुख आहे ना तितकं दिग्दर्शन करण्यामध्ये नाही. कमीपणा तर अजिबातच नाही. कारण असिस्टंट जे शिकत राहतो आणि शिव्या पडतात, सगळ्यांनाच पडतात, मलाही पडायच्या, पण ज्या शिव्या पडतात ना त्या तुमच्या चांगल्यासाठी असतात. दिग्दर्शकाला तर वेगळ्या शिव्या ऐकाव्या लागतात ना. माझं म्हणणं काय माहिती ना, तुम्हाला शिकण्याचा जो स्पॅन आहे त्याच्यामध्ये तुम्ही एन्जॉय करण्याची गरज आहे. समजा असिस्टंट म्हणून यायचं असेल या क्षेत्रामध्ये तर ते सगळं तुम्ही एन्जॉय करायला शिका. जी गोष्ट आहे, जे पडेल ते काम करण्याची सवय लागली पाहिजे. लोकल बंधन, तुमचा मित्र तुमच्या मदतीला.